श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचे अनंत उपकार आपल्यावर आहे. बाबांनी या प्रवरामाईच्या तीरावर श्री क्षेत्र गोदेगाव या ठिकाणी जन्म घेतला आणि संपूर्ण जीवन भगवत भक्तीमध्ये समर्पित केला. बाबांच्या तपश्चर्येमुळं, बाबाच्या वैराग्यामुळं, भक्तीमुळं, त्यागामुळं, भगवत समर्पणामुळं भगवान दत्तात्रय स्वतःहून बाबाला दर्शन देण्याकरता या स्थानावर प्रगट झाले. प्रभू दत्तात्रयांचा साक्षात्कार बाबांच्या जीवनामध्ये झाला. बाबांचं चरित्र भाग मी वाचत होतो आणि बाबा गावगाव फिरत होते. मंदिराचं बांधकाम करायचं होतं प्रभू दत्तात्रयांचं. गावगाव फिरायचे, तिथल्या लोकांचे दुःख दूर करायचे. प्रभू दत्तात्रयाचं मंदिर पूर्ण व्हावं यासाठी त्यांनी अट्टहास केला. स्वतःच्या शरीराचाही विचार केला नाही. कित्येक दिवस उपाशी राहायचे, लोकांचं दुःख दूर करायचं आणि लोकांना समजून सांगायचं की बाबांनो, जे मंदिराचं बांधकाम चालू आहे ते माझं नाही आहे, ते देवाचं मंदिराचं काम आहे. म्हणून देवावर तुम्ही भाव ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा. हा सर्वेश्वर परमात्मा, हा जगाचा मालक कायमस्वरूपी या ठिकाणी स्थानापन्न होणार आहे आणि तुमचं दुःख दूर करणार आहे. काय काळ असेल तो, काय परिस्थिती असेल ती, जाण्या येण्याची कुठली व्यवस्था नाही, रस्त्याची व्यवस्था नाही, काट्याकुट्यांनी भरलेला हा ओसाड परिसर होता. बाबा आवर्जून बोलतात की दिवसा चोरांना यायला इथं भीती वाटेल, अशी परिस्थिती या स्थानाची. आणि बाबांनी या स्थानाला स्वर्गाचं स्वरूप प्राप्त करून दिला.